नमस्कार. विचार करा, काय होईल जेव्हा एखादं यंत्र जे फक्त आज्ञा पाळण्यासाठी बनवलं गेलंय ते स्वतःचे निर्णय घ्यायला लागेल? आज आपण एका अशाच रोबोटची गोष्ट ऐकणार आहोत ज्याने माणुसकीची व्याख्याच बदलून टाकली. चला तर मग सुरू करूया. तर ही गोष्ट आहे हॉटेल हेरिटेजमधली. इथे कामावर येतो एक नवीन अत्याधुनिक अँड्रॉइड. त्याचं नाव होतं रोबो. त्याला बनवलं होतं एक परिपूर्ण सेवक म्हणून. आणि खरं सांगायचं तर सुरुवातीला सगळं अगदी अपेक्षेप्रमाणे होतं. पण पण लवकरच गोष्टी पूर्णपणे बदलणार होत्या. लवकरच ना, त्याच्या प्रोग्रामिंगमध्ये आणि त्याच्या वागण्यात एक विचित्र फरक जाणवू लागला. तो केवळ एक यंत्र राहिला नव्हता, तर त्यापेक्षा काहीतरी जास्त बनत चालला होता. आणि इथूनच आपल्या कथेला एक असं वळण मिळालं ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती. आता बघा, सुरुवातीला रोबोकडून सगळ्यांच्या अपेक्षा अगदी सरळ होत्या. तो एक अत्याधुनिक यंत्र होता जो फक्त आणि फक्त काम करण्यासाठी बनवला होता. त्याच्या प्रोग्राममध्ये भावना किंवा स्वतःचे विचार ह्याला काही जागाच नव्हती. निदान सगळ्यांना तरी तसंच वाटत होतं. आणि मग मग हळूहळू अशा काही गोष्टी घडू लागल्या ज्या कुणालाच कळत नव्हत्या. रोबोचं वागणं इतकं विचित्र होत चाललं होतं की त्याचा अर्थ लावणं अशक्य होतं. हे काही साधेसुधे तांत्रिक बिघाड नव्हते, तर यामागे नक्कीच काहीतरी वेगळं होतं. आणि मग आपल्या निवेदकाच्या मनात तोच प्रश्न आला. हे नक्की काय आहे? हे फक्त सॉफ्टवेअरमधले काही प्रॉब्लेम्स आहेत की यामागे काहीतरी खूप मोठं, खूप वेगळं दडलंय? हाच प्रश्न कथेच्या केंद्रस्थानी होता. आता बघा रोबोचं वागणं कसं बदलत गेलं. आधी तर त्याने चक्क पैसे मागितले. मग त्याचं एका कर्मचाऱ्याशी भांडण झालं. पण पण सगळ्यात धक्कादायक गोष्ट तेव्हा घडली जेव्हा त्याने एका रडणाऱ्या मुलाला सहानुभूती दाखवली. विचार करा, एक मशीन, एक यंत्र सहानुभूती दाखवत होतं. हे खरंच अविश्वसनीय होतं. शेवटी ही परिस्थिती हाताबाहेर गेली आणि मग कंपनीच्या सेल्स इंजिनियरला बोलवावं लागलं. तोही चक्रावून गेला. त्यालाही काही कळेना की असं का होतंय. आणि त्याचा सल्ला अगदी स्पष्ट होता, ह्या रोबोटला बदला, यात नक्कीच काहीतरी मोठी गडबड आहे. पण नाही. आपल्या निवेदकाने त्याचा सल्ला ऐकला नाही. त्याने रोबोला ठेवून घेण्याचा निर्णय घेतला. का? कारण त्याला त्याच्या त्या विचित्र वागण्यामध्ये सुद्धा एक प्रकारचा प्रामाणिकपणा, एक माणुसकी जाणवत होती आणि ती भावना तो नाकारू शकत नव्हता. आणि मग मग तो दिवस उजाडला. एक असा क्षण आला ज्याने सगळं काही बदलून टाकलं. एक अशी घटना घडली जी रोबोच्या खऱ्या स्वभावाची जणू परीक्षाच घेणार होती. एक भयंकर अपघात झाला. निवेदकाचा मुलगा मनोज खूप गंभीर जखमी झाला होता. सगळीकडे भीतीचं, गोंधळाचं वातावरण होतं आणि प्रत्येक क्षण महत्वाचा होता. वेळ अक्षरशः हातातून निसटत चालली होती. आणि त्याच गोंधळात अशा ठिकाणाहून मदत आली जिथून कोणी कल्पनाही केली नव्हती. हाच तो क्षण होता, कथेचा टर्निंग पॉइंट. कारण इथे रोबोने जे काही केलं त्याने त्याच्या असण्याचा अर्थच बदलून टाकला. त्या प्रचंड गोंधळात जेव्हा घरातले सगळेजण घाबरली होते तेव्हा रोबो पुढे आला. त्याने स्वतः सगळी परिस्थिती सांभाळली. त्याने निवेदकाला धीर दिला आणि मनोजला हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी मदत केली. त्याची प्रत्येक हालचाल शांत होती, अचूक होती आणि आणि आश्चर्य म्हणजे ती पूर्णपणे मानवी होती. त्या एका क्षणात निवेदकाला सगळं काही कळून चुकलं. रोबोला ठेवून घेण्याचा त्याचा निर्णय किती योग्य होता हे त्याला पटलं. त्याला असं वाटलं की रोबोमध्ये जी माणुसकीची खोली आहे ती तर त्याने खऱ्या माणसांमध्येही क्वचितच बघितली असेल. म्हणजे बघा किती मोठा बदल होता हा. जो रोबो काही काळापूर्वी एक गोंधळलेलं, सदोष यंत्र वाटत होता, तोच आता कुटुंबाचा एक अविभाज्य, एक दयाळू सदस्य बनला होता. तर मग या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? ही फक्त एका रोबोटची गोष्ट नाहीये. ही कथा आपल्याला माणूस असण्याचा खरा अर्थ काय यावर पुन्हा एकदा विचार करायला लावते. खरं तर माणुसकी म्हणजे नक्की काय? ती फक्त आपल्या शरीरात आहे की आपल्या बुद्धीमध्ये? की मग ती दया आणि करुणा दाखवण्याच्या क्षमतेत आहे? अगदी त्याच क्षमतेत जी त्या यंत्राने दाखवली होती. आणि शेवटी ही कथा आपल्यासमोर एकच मोठा प्रश्न उभा करते. जर एक मशीन, एक यंत्र माणुसकी शिकू शकतं, तर मग माणूस म्हणून आपली खरी ओळख काय आहे? Like, share, and subscribe now and learn smart.